शहरातील कॅम्प परिसरातील गर्ल्स हायस्कूल मतदान केंद्रावर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। मतदार महिलांनी आपल्या बाळांना सोबत घेऊन मतदान केंद्र गाठलं। सासू सासऱ्यांसह महिलांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। युवकांनी स्वतः मतदान केलं आणि इतरांनीही मतदान करावं असं आवाहन केलं। गर्ल्स हायस्कूल मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारांकरता वेगळी व्यवस्था करण्यात आली। स्वीप अंतर्गत सेल्फी पॉइंट मतदान केंद्रात तयार करण्यात आले। अनेकांनी मतदान करून येथे सेल्फी काढल्या, तर अनेक मतदारांनी बोटाची शाई दाखवत सेल्फी काढली। गर्ल्स हायस्कूल केंद्रावर शांततेत मतदान सुरू होतं। येथील गर्दी पाहता मतदानाला भरगच्च प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून आलं। शाळेच्या आवारात मंडपाला फुगे लावून येथे सजवण्यात आलं। लहान बाळांसह काखेत घेऊन एक शिक्षित मतदार महिला सुद्धा या ठिकाणी दाखल झाली आहेत। आपल्या सासूला घेऊन सासऱ्यांना सुद्धा त्यांनी सुद्धा मतदानाचा हक्क बजावला आहे। ताई, काय सांगाल, आपण सुद्धा लहान बाळाला घेऊन उन्हामध्ये सुद्धा आले आहात? माझं असं मत आहे की सर्वांनीच आपला मतदानाचा हक्क बजावावा आणि सगळ्यांनीच आपलं मत खूप महत्त्वाचं आहे, त्याच्यामुळे सगळ्यांनीच मत करावं। वोट खूप महत्त्वाचं आहे। थँक्यू। मतदान केलं आपण? आम्ही पण केलं मतदान। मी अखिलेश बैतुले, प्रॉपर अमरावती कॅम्पला राहतो। आज मी मतदान केलेलं आहे आणि मी सर्व युवकांना हेच म्हणेन की मतदान आपला जन्मसिद्ध अधिकार आहे, आपल्या देशाच्या पुढील भवितव्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे। तर सर्व युवकांनी, सर्व माझ्या पाल्यांनी सुद्धा घरातून बाहेर निघावं आणि मतदान अवश्य करावं। आणि सर्वांना माझी विनंती, सर्व अमरावतीकरांना, देशवासीयांना विनंती आहे। अमरावती लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये मतदानाला सुरू झालेली आहे। 26 एप्रिलचा हा दिवस आहे आणि अमरावतीकरांनी सुद्धा मतदारांनी भरभरून प्रतिसादामध्ये अमरावती जिल्ह्यातील वेगवेगळ्या मतदान केंद्रात मतदान करण्यास सुरुवात झालेली आहे। थेट पोहोचलेले आहे आपण अमरावती शहरातील गर्ल्स हायस्कूल या मतदान केंद्रावर। या मतदान केंद्रात सुद्धा आपण बघत आहे स्वीपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जिल्हा प्रशासन मतदार जनजागृती अभियान राबवित आहेत आणि सेल्फी पॉईंट सुद्धा करण्यात आलेले आहेत। दुसरीकडे लक्षात असेल तर सुंदर अशी चला मतदान करूया लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अमरावती लोकसभा मतदारसंघाकरिता ही सुंदर अशी रांगोळीच्या माध्यमातून नागरिकांना, मतदारांना या ठिकाणी आव्हान केले जात आहेत। उत्साहाचं वातावरण बघत आहात। गर्ल्स हायस्कूलचं हे मतदान केंद्र आहे अमरावती शहरात आणि या मतदान केंद्रामध्ये सर्वसामान्य मतदारांकरिता वेगळ्या मतदान केंद्रामध्ये मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे, तर दुसरीकडे याच मतदान केंद्रामध्ये दिव्यांग बांधवांकरिता मतदान करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। म्हणजे साधारणतः 2 मतदान केंद्र या ठिकाणी करण्यात आलेले आहेत। महिला मतदारामध्ये सुद्धा उत्सुकता दिसत आहे। सेल्फी पॉईंट तयार करण्यात आलेले आहेत। सेल्फी पॉईंटच्या माध्यमातून मी मतदान केलंय, तुम्ही सुद्धा करा, आपल्या परिवारांना सुद्धा मतदान करण्यास सांगा म्हणून हा सुंदर संदेश मोबाईलच्या कॅमेरा कैद करून हा संदेश दिला जात आहे। वृद्ध नागरिक असेल, 18 वर्ष वयोगटाच्या वरील युवक युवती असेल, संपूर्णतः मतदार या ठिकाणी जनजागृती करीत आहेत। आपण सेल्फीच्या माध्यमातून आपण सुद्धा माहिती करूया, काय आव्हान करायला लागणार मतदान प्रशासनात सुद्धा त्यांनी आपण मानलेलं आहे। तर मी सुद्धा मतदान केलंय, आपण सुद्धा मतदान कराय। मॅडम, काय सांगाल, आपण सुद्धा सेल्फी घेत आहात या स्वीपच्या माध्यमातून, काय आव्हान करायला? आम्ही पण केलं मतदान आणि तुम्ही पण करा। वेळातला वेळ काढा आणि मतदान करायला या। मतदान करायलाच पाहिजे, हे आपला हक्क आहे। गेलं काय सांगाल, आपलं वय किती आहे? आम्ही किती वेळा मतदान केलं असेल ना आयुष्यामध्ये? खूप वेळा केलं असेल, बरोबर? काय नागरिकांना आव्हान करा की सर्वांनी मतदान केलं पाहिजे म्हणून? सगळ्यांनी आपला जो हक्क आहे 5 वर्षांनी एकदाच मिळतो ना, बरोबर? आणि आपला हक्क आहे तो, लोकशाही दिला आपला अधिकार आहे, बरोबर? थँक्यू। काय आव्हान करा? भारतीय नागरिक असल्याच्या याने आणि लोकतंत्रामध्ये राहत असल्यामुळे आपला जो हक्क आहे प्रत्येकाने बजावलाच पाहिजे आणि एकदाच मतदान करण्याचा अधिकार मिळालेला आहे। आपण त्याचा उपयोग केला पाहिजे आणि प्रत्येकाने येऊन आपण मत टाकावं, माझं आव्हान आहे। नक्कीच आनंदाच्या हास्य चेहऱ्यामध्ये सुद्धा अनेक मतदार या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि मी मतदान केलंय, आपण सुद्धा मतदान कराय, ह्या संदेश, हा सुंदर संदेश या ठिकाणी देण्यात येत आहेत। नागरिकांना, पुन्हा मतदारांना मी सिडीच्या वतीने पुन्हा आपणास आव्हान की 26 एप्रिलचा हा दिवस आहे। दुसऱ्या टप्प्यातील अमरावती जिल्हा लोकसभा निवडणूक सुरू आहे आणि आपल्याला लोकशाहीच्या या उत्सवात, राष्ट्रीय उत्सवामध्ये सहभाग घ्यायचा आहे। भरभरून आपल्याला मतदानामध्ये प्रतिसाद द्यायचा आहे
आणि लोकशाहीने दिलेला आपला अधिकार आपल्याला मतदानाच्या माध्यमातून बजावावा लागेल आहे. कॅमेरामॅन अर्पित सोबत मी अजय शृंगारे, पात्रा सिटी न्यूज, अमरावती.